त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। लोकशाही मराठीची प्रक्षेपण बंदी विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे। लोकशाही मराठीनं दिल्ली हायकोर्टामध्ये लोकशाहीनं याचिका दाखल केलेली आहे। तर कोर्ट आता तात्काळ सुनावणी करणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मराठी वृत्तवाहिनी लोकशाहीनं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 30 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे। तर आजसाठी तातडीची ही सूची अनुमती आहे आणि त्यामुळे आजच याच्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे। याआधी सुद्धा लोकशाही मराठीवर अशा प्रकारची अन्यायकारक कारवाई करण्यात आली होती। 72 तासांसाठी चॅनल बंद करण्यात आलं होतं, पण कोर्टानं निकाल दिलेला होता, निर्वाळा केला होता आणि ती बंदी 24 तासांच्या आतमध्ये उठवली होती। आणि आज सुद्धा लोकशाही मराठीनं प्रक्षेपण बंदी विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे। दिल्ली हायकोर्टामध्ये लोकशाहीनं याचिका दाखल केली आहे आणि यावर बोलण्यासाठी लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कमलेश सर, लोकशाही मराठीवर जी काही कार्यवाही झालेली आहे, दडपशाहीची कारवाई म्हणा, सगळीकडूनच निषेध केला जातो आणि आता लोकशाही मराठीनं हायकोर्टात धाव घेतलेली आहे। दिल्ली हायकोर्टात काय अपडेट्स याविषयी? कमलेश सर, माझा आवाज येतोय? हो हो, बोला सर। जी बंदीचा 30 दिवसांचं लायसन्स सस्पेन्शनचं अर्थात परवाना निलंबनाची जी कारवाई केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडनं करण्यात आली होती ना, आपण तेव्हाही सांगितलं होतं की कायदेशीर लढा सुरू राहील। त्या अनुषंगाने आपण दिल्ली हायकोर्टात धाव घेतली, कारण मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचं मुख्यालय दिल्लीत असल्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला दिल्ली उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार होती। त्या अनुषंगाने आपण दिल्ली उच्च न्यायालयात आज हे मॅटर अर्जंट लिस्टिंगसाठी घेण्यात आलंय। त्याला कोर्टाने परवानगी देखील दिली आणि थोड्याच वेळात 11:15ची वेळ साधारणपणे बोर्डची आहे, ज्या वेळेस ही पिटिशन ही याचिका आपली सिनियर ॲडव्होकेट जयंत मेहता यांनी आणि डिव्हिजन बेंच आहे, ऍक्टिंग चीफ जस्टिस मनमोहन आणि जस्टिस मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या बेंच समोर ही हिअरिंग केली जाणार आहे। अर्जंट हिअरिंग कोर्टाने अलाउ केलेला आहे। ज्या ग्राउंडवरती लायसन्स कॅन्सल केलंय त्याला आपण चॅलेंज करणार आहोत आणि जी मुदत आपण मागितली होती त्याच्या विरुद्ध देखील आपण ही कोर्टात दाद मागितली। मला इथे आवर्जून प्रेक्षकांना सांगायचं, इथे गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ प्रकरणी कारवाई करण्यात आली होती तेव्हा देखील आपण न्यायालयात दाद मागितली होती आणि न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला होता आणि आपल्याला न्यायाची अपेक्षा थोड्या वेळातच हिअरिंग सुरू होणार आहे आणि जी सगळी बाजू आहे आपली कायदेशीर बाजू आपण न्यायालयासमोर मांडणार आहोत आणि न्यायालयाकडनं आपण न्यायाची इथे मागणी करणार आहोत। निश्चितच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर न्यायालय याविषयी न्याय करणार आहे आणि दिलासा आज देण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरच लोकशाही मराठी तुम्हाला टीव्हीवर बघता येणार आहे। लोकशाही मराठीनं कोर्टात धाव घेतली आणि अगदी काहीच वेळामध्ये यावर सुनावणी होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।